आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहे। आघाडीमधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महाआघाडीच्या वतीने, इंडिया आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय, तीन तिघाडांनी काम बिघाडं आता एकमेकाच्या गळे खेचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये 51 जागा जाहीर होतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपाला जन्म देण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या आदरणीय गडकरी साहेबांचं नाव पहिल्या यादीमध्ये येऊ शकत नाही, हे भारतीय जनता पक्षालाही नामुष्की आहे। आमदार खासदार पळून नेण्यामध्ये आणि त्या पळून नेल्यानंतर जे काय धागडधिंगाणा घातला गेला होता तो सुद्धा मीडियावरून तुम्ही पाहिलेला आहे। उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडल्यानंतर दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांची औलाद ही अख्ख्या देशाने पाहिलेली आहे। त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे, माननीय विश्वंभर चौधरी जे सांगतात ते सत्य आहे आणि लोक हे सत्याच्या बाजूनेच उभे राहणार आहेत। हो, खोक्याही नाही घेतले म्हणून चौकशी, जर आमदारांनी 50 करोड घेतले असते तर बिनदिक्कत सुखात राहिले असते, पण आमदार राजन साळवींसारखा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक एक नव्हे 10 वेळेला तुरुंगात टाका पण मी गद्दारांची साथ करणार नाही, त्याबद्दल राजन साळवींचा आम्हाला अभिमान आहे। त्यामुळे त्यांना किती जरी शुक्ल काष्ट लावायचा प्रयत्न केला तर सुद्धा शिवसेना आणि आघाडी राजन साळवी यांच्यावर मजबूत आहेत। आत्ताच अविनाश लाडसाहेबांनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे, दोघे एकत्र झाल्यानंतर जे लीड मिळेल ते लीड कोण तोडू शकणार नाही। काही लोकसभेला सगळेजण तुमच्या पाठीशी आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, आता चित्र दिसतं, लाडसाहेब देखील आहेत। विधानसभेच्या दृष्टीने काही तुमची बोलणी झाली का? एखादी सीट नाही, आता फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा यांच्याबाबतच्या सुद्धा चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये होईल आणि प्रत्येक पक्षाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जाईल। कोकणातून देण्याचे काही संकेत आहेत? वरिष्ठांचा प्रश्न आहे तो आणि वरिष्ठ सुद्धा त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार नक्की करतील। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।